बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे काय? पलीकडे, पलीकडच्या बाजूला. दुसरा अर्थ होतो त्या बाहेर, ते ओलांडून पुढे. पलीकडे म्हणजे काय? समजा हे आहे एखादी बॉन्ड, एखाद्या गोष्टीची, याच्या पलीकडे म्हणजे इकडे. ओके, याला आपण म्हणू बियॉन्ड. पलीकडे, पलीकडच्या बाजूला. बघा, द हिल्स आर बियॉन्ड द रिव्हर म्हणजे काय? तेच मी सांगितलं तसं, ही रिव्हर आहे, या रिव्हरच्या पलीकडे काय आहे? हिल आहे, म्हणजेच टेकडी आहे किंवा डोंगर आहे. द फॉरेस्ट स्टेजेस बियॉन्ड द माउंटेन्स. आता इथे थोडा अर्थ वेगळा आहे. जंगल डोंगरांच्या पलीकडे पसरलेले आहे. म्हणजे द फॉरेस्ट स्ट्रेचेस बियॉन्ड, याचा अर्थ होतो पसरलेले असणे. ओके, माउंटेन्स, बियॉन्ड द माउंटेन्स म्हणजे डोंगराच्या पलीकडे. देर इज अ स्मॉल टेम्पल बियॉन्ड द फील्ड. शेताच्या पलीकडे एक लहानसे मंदिर आहे, पलीकडे म्हणजे बॅक साईडला. नेक्स्ट, हिज हाऊस इज बियॉन्ड द रेल्वे ट्रॅक. त्याचे घर रेल्वे रोडच्या पलीकडे आहे, म्हणजे त्या साईडला आहे. द रोड कंटिन्यूज बियॉन्ड द माउंटेन्स. रस्ता डोंगराच्या पलीकडे पुढे जातो, म्हणजे डोंगर आहे त्याच्या पलीकडे अजून तो पुढे जातो. ओके, या अर्थाने. द आन्सर लाईज बियॉन्ड अवर अंडरस्टँडिंग. आता थोडा वेगळा वापर केलेला आहे. उत्तर आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे बियॉन्ड अवर अंडरस्टँडिंग म्हणजे एखाद्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहे, म्हणजे तो तेवढा विचार करू शकत नाही, असं त्याचा अर्थ होतो. उत्तर आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे, या अर्थाने. नेक्स्ट, वी वॉक बियॉन्ड द टाउन टू रीच द लेक. आम्ही गावाच्या बाहेर जाऊन तलावावर पोहोचलो किंवा आम्ही चालत तिथपर्यंत गेलो, या अर्थाने बियॉन्ड द टाउन. द सोल्युशन लाईज बियॉन्ड अवर इनिशियल थॉट्स. उत्तर आपल्या प्रारंभिक विचारांच्या बाहेर आहे. ओके, हे तर तुम्हाला कळलं. आता इथे बघा, इनिशियल थॉट्स, इनिशियलचा अर्थ असतो सुरुवातीचा, प्रारंभिक, अगोदरचा. ओके, या अर्थाने इनिशियल, सुरुवात.